भूताचा. नागेश, भार्गव कधी येणार आहे? येईल, उद्या येईल. उद्या का? अरे तू त्याला कालच कळवलं होतंस ना आजी गेल्याचं. हो, पण एवढ्या रात्री कसा निघणार होता तो? आज रात्रीच्या बसने येणार आहे. काही देणं घेणं नाहीये त्याला आपल्याशी. नोकरीसाठी म्हणून मुंबईला गेला आणि तिकडचाच झाला, विसरला आपल्याला. तुला काय एवढी घाई झाली? तो उद्या येतो, तो येऊ दे. आजीचं मर्ती उरकलंय ना आपण सकाळीच. हे बघ, तो इथे असताना तर आपण सगळ्यांनी मिळून आजीची संदूक तरी उघडली असती. खरं म्हणजे ना, आजीनी जायच्या आधी सगळ्या गोष्टींची नीरव करायला हवी होती. आता बँकेची फायनल नोटीस आली आहे. ह्या महिना अखेर जर का कर्ज नाही फेडलं ना, तर हे आपलं राहतं घर आणि आपल्या जमिनी सगळं काही जप्त होणार आहे. म्हणजे आजीच्या स्त्री धनात तू बँकेचे हप्ते फेडणार आहेस? नाही, ते चालणार नाही. हे बघ, आजीची संदूक उघडल्यानंतर जे काही सोनं नाणं किंवा दागदागिने सापडतील त्यात आपल्या चौघाही भावांचा समान वाटा असेल. तू तुझ्या वाट्यात बँकेचं कर्ज फेड. हे बघ श्रीरंगा, ते कर्ज मी फक्त माझ्या एकट्याकरता काढलेलं नाहीये. त्या कर्जात ना तुमच्या सगळ्यांची लग्न, शिक्षण सगळं काय केलेलं आहे. हे तू कोणाला सांगतोस गिरधर दादा? कोणाला सांगतोयस? अरे मी आणि भार्गवनी पार्ट टाइम नोकरी करून आमची शिक्षण पूर्ण केली. आमच्या दोघांच्या निमित्ताने तू जे कर्ज घेतलंस ना, ते सगळे पैसे तू स्वतः उडवलेस. श्रीरंगा, मला फार बोलायला लावू नकोस दादा. मला सांग, आयुष्यात कधीतरी कष्ट करून पैसा कमावलास तू? वाडवडिलांच्या जमिनी सावकारांच्या घशात घालून स्वतः मात्र चैन केली. आता उरली सुरली जमीनही जाणार, जाऊ दे. मी माझा वाटा घेऊन जाईन दुसरीकडे, सोबत नागेशलाही घेऊन जाईन. तू आणि बँक आपापसात काय ते बघून घ्या. अरे हो, पण तुमची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही? आई बाबा गेल्यानंतर मी एकट्याने तुम्हा सगळ्यांना सांभाळलं ना. हो, सांभाळलंस, अगदी छान सांभाळलंस. आश्रितासारखं 2 वेळच्या जेवणाच्या मोबदल्यात फरगड्यासारखं राबवून घेतलं. आणि जबाबदारीचं म्हणशील ना, तर मला माझ्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे. बायको, 2 मुलं आहेत मला. पण तुझं काय? तुझ्या मागे कोण आहे? अरे निपुत्रिक आहेस तू. श्रीरंगा, तोंड सांभाळ. अरे बास बास, काय बोलताय तुम्ही? आजीला जाऊन 24 तासही नाही झाले तरी भांडताय तुम्ही. काय वाटेल आजीच्या आत्म्याला?
पुरे झाला आता फेऱ्या मारणं. झोपा पाहून निवांत. आता झोपा काय झोपा? हे सतत बँकेची नोटीस डोळ्यासमोर नाचते माझ्या. काय मार्ग काढावा, कसा काढावा काही सुचत नाहीये मला. श्रीरंग भाऊजी काय म्हणाले? काय म्हणणार श्रीरंग भाऊजी? तो म्हणाला तुझं तू निस्तर. खरं तर ना आजी जिवंत असतानाच तुम्ही दागिने मागून घ्यायला हवे होते त्यांच्याकडून. तुला काय वाटलं मी काय प्रयत्न नाही केला? 4-5 दिवसांपूर्वी जेव्हा बँकेची नोटीस आली ना तेव्हा मी आजीकडे गेलो होतो. पण लाज नाही वाटत, लाज नाही वाटत मेल्या? माझ्या स्त्री धनाकडे वाकडी नजर टाकतोस. पण आजी एक शब्द बोलू नकोस. आत्ता आजी आठवली होय रे तुला? हा, फेरवी डुंकुणी बघत नाही कोणी माझ्याकडे. आजीला काय हवं काय नको, तिचं काय दुखतंय खुपतंय, कसली काळजी केलीस का कधी? आणि तो श्रीरंग तोही तसाच. आणि तुम्हा दोघांच्या बायका त्याच लायकीच्या. अरे चिन्मय मेधा या दोघांना माझ्याजवळ फिरकू सुद्धा देत नाहीत रे. कशी बशी जगते. तो नागेश आहे म्हणून बरं, नाहीतर तुम्ही बाकीच्यानी माझे हाल हाल करून कधीच मारून टाकली असती मला. पण आजी मी खूप संकटात आहे. संकट? कसली संकट सांगतोस मला? संकट कशी असतात ते मला विचार. ऐन तारुण्यात 10 वर्षाचं पोर पदरात टाकून माझे यजमान गेले. पोराला मी कसं सांभाळलं, कसं मोठं केलं ते मलाच ठाऊक. त्याचं लग्न करून दिलं. नागेशच्या वेळी माझी सून बाळणपणातच गेली. पाठोपाठ मुलगाही गेला. कशी बशी जगते अरे मी. अरे तुम्हा सर्वांना मीच मोठं केलंय. त्याची जाणीव ठेवणं तर दूरच, उलट माझ्या स्त्री धनाकडे वागडी नजर करून बघतोय. पण लक्षात ठेव, एक छदा मी देणार नाही तुम्हाला. चल चालता हो. पण तिने मला चक्क धुडकावून लावलं. दागिने दिले नाही ते नाहीच, वर माझा अपमान केला प्रचंड. काय हो, काय असेल त्या पेटीत? म्हणजे म्हातारी मरेपर्यंत चिकटून बसली होती त्या पेटीला. मला वाटतं बरंच काही असेल त्यात. अगं बाई, ते म्हातारीचं स्त्रीधन असून असून ते किती असणार आहे आणि आपल्या वाट्याला कितीच येणार. आणि समोर बँकेच्या कर्जाचा हा एवढा मोठा डोंगर उभा आहे. जाऊ दे, आता निवांत झोपा. काहीतरी मार्ग निघेल यातून. भार्गव भाऊजी येत आहेत ना उद्या मुंबईहून, त्यांच्याशी बोला तुम्ही. तो भार्गव काय आणि हा श्रीरंगा काय, सगळे एकाच मायेचे म्हणी. छे, आता मलाच काहीतरी हालचाल करायला हवी. हालचाल? हो, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी हालचाल करायला हवी. म्हणजे आजीची दशक्रिया उरकल्यानंतर तिची संदूक फोडणार आहोत सगळ्यांसमक्ष आम्ही. त्यातून तिचं जे काही स्त्रीधन निघेल त्यातला आपला वाटा उचलायचा आणि निघायचं या घरात. म्हणजे हे पिढ्यानपिढ्याचं घर सोडून जायचं आपण? अगं घरावरती सक्ती येणार आहेस कुठे? त्याच्या आधीच आपण इकडनं निघून जाऊया. अहो पण चिन्मय आणि मेधाला खूप वाईट वाटेल. नवीन जागेत लहान मुलं लवकर रुळतात. बरं ते महत्वाचं नाहीये. मला एकच टेन्शन आहे. टेन्शन कसलं? मला गिरधर दादाची नियत काही ठीक दिसत नाहीये. आजीचे दशक्रिया उरकायच्या आधीच त्यांनी तिची संदूक फोडून दागिने लंपास केले नाही म्हणजे मिळवली. म्हणजे एवढ्या थराला जातील गिरधर भाऊजी? डेस्परेट आहे तो. डेस्परेट माणसं काहीही करू शकतात, कुठल्याही थराला जातात. मला त्याच्यावरती लक्ष ठेवायला हवं.
नागेशा, ए नागेशा, ए नागेशा. नागेश भाऊजी, हे काय? आजीचा खलबत्ता इकडे कसा? कुणी आणला सर? नागेश भाऊजी, तुम्ही आजीच्या खोलीत गेला होता? हो, नाही ग वहिनी, पण मला सुद्धा आता खलबत्ता कुटण्याचा आवाज आला आणि आजीने हाक मारल्याचा भासही झाला. अरे देवा, म्हणजे म्हातारीचं भूत सगळ्या घरात फिरतंय की काय? ते आई मला भूक लागली आहे. सगळ्यांच्या आंघोळी उद्या मग घेते मी पाणी. तुम्ही बाहेर खेळा जा, मी बोलवते. घे. कालपासून जरा चुकल्यासारखंच वाटतंय ना. म्हणजे यावेळी आजींची हाक नेहमी ठरल्याप्रमाणे नेमाने यायची. नाहीतर काय मेलो, म्हातारी सारख्या हाका मारत राहायची आणि सतत तो खलबत्त्यात पान कुटण्याचा आवाज. अजून माझ्या डोक्यातून तो आवाज गेलेला नाहीये. कुसुम, दुर्गे, अगं स्वयंपाक झाला की नाही अजून? पोटात कलकलाय लागले ग. झाला एकदाचा पुकारा सुरू. जरा धीर धरवत नाही. 5 मिनिटं उशीर झालेला चालत नाही त्या म्हातारीला. ही आई, आजी हाक मारते ना, मी नेऊ आजीचं ताट. काही नको तिकडे जायला. पण का नाही? मेधा, काकींचं ऐकायचं. पण आम्हाला कधीच जाऊन देत ना आजीच्या खोली. ए, जा चल आपल्या खोलीत. निघ. नागेशा, अरे भूक लागली रे. घ्या, न्या तुमच्या लाडक्या आजीकडे. घे म्हणावं एकदाच. हे काय बोलणं झालं वहिनी? म्हातारा माणूस आहे ते. फेडी मरत सुद्धा ना एकदाची. कुसुमताई, पण काय त्रास आहे आजींचा? त्रास देतात काय? सगळ्यांना गुलाम बनवून ठेवलाय. खायला काय आणि भुईला फार. आजी, जेवून घे. नागेशा, आणलंच बाबा. जेवून घ्या. हे रे काय? पुन्हा शिळ्या पोळ्या? चावत नाही रे माझ्यानं आता. चावत नाहीत. काय करावं या वहिनीचं? बरं आजी थांब, मी तुझ्यासाठी ताज्या पोळ्या घेऊन येतो. नको नको, उगाच दुस्वास करेल की तुझा. जाऊ दे, मी काय, मी आपली आमटी भातच खाईन बापडी. राहू दे. आणि काय, किती अन्न लागतं रे या वयात. राहू दे. हा, देवा नारायणा. घ्या. नागेशा, फार फार एकटं वाटतंय रे. सारखं कुणाशी तरी बोलावं असं वाटतंय. चिन्मय, मेधा यांना खूप कहाण्या सांगावं अशा वाटतात. नातू नातसुनांनी यावं, खटकावर बोलावं. अरे तोंड देखली का होईना, पण विचारपूस करावी असं सारखं वाटतंय. पण नाही, अगदी अडगळीत टाकून दिल्यासारखी टाकली आहे रे मला. एकटेपणा खायला उठतो रे मला.
आजी बाकी सगळे कशाला, मी आहे ना. हा, मी आहे की नाही आजी? हा, हे बघ तुझी विड्याची पानं. हा, आणि आधी जेवून घे शांतपणे. हा, तुलाच रे बाबा काळजी या म्हातारीची. धन्यवाद. गिरधर दादा, श्रियंग भाऊ, नागेश, मी आलोय रे. भार्गव, भार्गव आम्हाला खरंच अपेक्षा नव्हती तू येशील म्हणून. पण तू मेघा, तुम्ही आतमध्ये जाऊन खेळा बघू. आम्ही मोठी माणसं बोलतोय ना. जा. बरं भार्गव, तू परत कधी चाललाय? नाही मला परवा परत जायचं रे. परवा? अरे पण दशक्रिया विधीला वेळ आहे अजून. नाही पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही रे. 8-9 दिवस मी थांबून काय करणार? तेव्हा मला असं म्हणायचं आहे की आपण जी संदूक वगैरे फोडायची आहे ती आपण आजच फोडूया. काय? नाही नाही, दशक्रिया झाल्याशिवाय संदूक उघडायची नाही. पण नागेश, माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. ए चिन्मय, चल आपण लपाछपी खेळूया. चल. ए मम्मी लपणार, तू मला शोधायचं. रेडी? रेडी. पण 10 मोजायच्या आत तुला पाहिजे. ओके चल चल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, मग आपण असं करूयात की तू जा निघून. तुझा जो काही वाटा असेल तो आम्ही तुला पाठवून देऊ. नाही म्हणजे तसं नाही रे. मला म्हणायचं की काय रे, विश्वास नाही आमच्यावर? अरे नाही तसं नाही आहे. ठीक आहे, मी मुंबईला फोन लावून बघतो माझ्या सुट्टीचं काय होतं की नाही. ठीक आहे. काय झालं? आधी शांत हो, नीट सांग मला काय झालं. मी लपायला गेली होती ना, तर तिथे आजी बसली होती. मेधा शांत हो बाळा. घाबरू नको, खरंच. शॉर्टे, कशाला कडमडायला गेली तुझ्या खोलीत? वहिनी, ओरडतेस कशाला तिच्यावर? आधीच घाबरली ती. दुर्गा वहिनी, आत नाही, आत नाही. चल. हे पहा, मी सांगते, ही म्हातारी ना भूत होऊन छळणारे आपल्या सगळ्यांना. काल मला सुद्धा भास झाला होता, नागेश भाऊजींना सुद्धा. हो की ना भाऊजी? हो पण बघितलं? म्हणून मी म्हणत होतो त्या संदुकीची आपण एकदाची विल्हेवाट लावून टाकूया. म्हणजे आजीच्या आत्म्याला एकदाचा मोक्ष मिळेल. हो तसंच करूया. उद्या 3रा दिवस. परवा संदूक फोडूया आपण. अहो मी काय म्हणते, काय? विचार सोडा आता. परवा लागेल काय तो सोक्षमोक्ष. जी काय जप्ती बिप्ती यायची ना घरावर ती येऊ दे. आपण आपला वाटा घेऊया आणि दूर कुठेतरी निघून जाऊया. दुसरं घर घेऊया. तरी या घरात त्या म्हातारीचा जीव घुटमळतोय. हो ग, खरंच तिचा जीव घुटमळतोय नक्कीच. मला देखील जरा अस्वस्थ वाटतंय.
पण आजी अशी मरायला नको होती. कोण आहे कोण आहे कोण कोण गिरीधर कोण गिरीधर चोरी करत होता आजी आजी काय झालं आजी काय झालं आजी आजी काय होतं काय काय आजी 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 काय होतंय आजी बोल काहीतरी आजी 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 काय झालं आजीला? काय माहित चोर चोर ओरडत होते आणि आम्ही इथे आलो तर अहो अहो हा काय काय झालं? आजी गेली ती बरं नाही झालं नाही. जाऊ द्या हो. पिकलं पान ते केव्हा ना केव्हा गळून पडायचंच. चला झोपा पोवा झोपा. हो आई ग परवा सगळे संदूक फोडणार पण पण त्याआधीच मी काहीतरी करायला हवं. नाही नाही पण धीर होत नाहीये. शिवाय स्वतःच्याच घरात चोरी करायची. पण मग दुसरा उपाय काय? आणि आता जर काही केलं नाही ना तर मात्र जप्ती अटळ आहे. नामुष्की होईल. विष खाऊन जीव द्यायची पाळी येईल. नाही नाही एकदा एकदा काहीतरी प्रयत्न करायलाच हवा. प्रयत्न करायलाच हवा. गिरीधर गिरीधर
वहिनी काय झालं दादाला? अहो, काय झालं भाऊजी बघा ना काय होतं ते. अहो, बोला ना काहीतरी. अहो, काय झालं काय झालं भाऊजी बघा ना प्लीज. भाऊजी बघा ना काय झालं. अहो. नाही, पण भाऊ मला एक कळत नाही की दादा एवढ्या रात्री आजीच्या खोलीत गेलाच कशाला? कशाला म्हणजे? संदूक फोडून आजीचे दागिने लंपास करायला. तो हातोडा बघितलास ना तू? ते ठीक आहे रे, पण वाचा का गेली त्याची? वाचा कसली जातीये? ढोंग करत असेल. नाही दादा, खरंच वाचा गेली आहे त्याची. डॉक्टर आले होते, त्यांनी तपासलं आणि त्यांनीच सांगितलंय मला. ते ठीक आहे नागेश, पण मला एक कळत नाही असं काय घडलं की त्याची वाचच गेली? परमेश्वर जा. काय नाही रे, आपल्या कर्माची फळं भोगतोय तो. हा, पण एक बरं झालं, तो ती संदूक फोडायला तरी जाणार नाही. उशीर होतोय आपल्याला. आपण आजीच्या अस्थींचं विसर्जन करून येऊया. हो, उद्या एकदाच ते संदूक प्रकरण निकालात काढता येईल. चल बरं, निघूया. नागेशा, नागेशा, आजी, घाबरू नको. उठ, माझं तुझ्याकडे एक काम आहे. करशील? ये माझ्या मागं, ये. ये माझ्या मागं. आजी, नागेशा, खण तिथे.
थांब नागेश. आजी नागेशा, ही संदूक तुलाच उघडायची आहे. पण त्याआधी मी तुला एक रहस्य सांगणार आहे. रहस्य? होय, रहस्य, जे आजवर या संदुकीतच बंदिस्त होतं. उद्या तुझे भाऊ हे संदूक उघडतील. पण त्याआधी तुला एकट्याला हे कळायलाच हवं. आणि नागेशा, मला तुझ्याकडून एक वचन हवंय. कसलं वचन? हे रहस्य तू कुणालाही सांगायचं नाहीस. नाही सांगणार आजी, तुझी शपथ. ऐक तर, तुझे आजोबा म्हणजे माझे यजमान एक नावाजलेले कीर्तनकार होते. पंचक्रोशीतल्या अनेक गावामधून त्यांना कीर्तनासाठी आमंत्रण यायची. ते फिरतीवर असायचे. तेव्हा तुझे वडील लहान होते. एक दिवस दिवे लागण झाल्यावर तुझे आजोबा घरी आले. जवळच्याच गावी कीर्तन करून ते परत आले होते. अगं बाई, अहो काय झालं तुम्हाला? असं काय करताय? काय झालं? मला सांगा ना काय झालं? विषारी नाग चावलाय. वैद्यगोवांना बोलावणं पाठव. थांबा, मी कोणाला तरी बोलवते. थांबा. अहो काय झालं तुम्हाला? अहो बोला ना, काय झालं तुम्हाला? अहो असं काय करताय? बोला ना, बोला ना, असं काय करताय? त्या काळात विधवांचं जगणं भयान होतं. शिवाय माझ्या पदरात एक लहान मुलगा. तुझे आजोबा गेले हे फक्त मलाच माहिती होतं. तशात एक वेळा विचार माझ्या मनात आला. आजोबा घरी परत आले नाहीत म्हणून सगळेजण रात्रभर चिंतेत होते. 2 दिवस सगळीकडे शोधाशोध झाली, पण ते सापडणारच नव्हते. मग ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात केली गेली. घरातल्यांच्या नजरेत मी सौभाग्यवतीच होते. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. गावाजवळच्या नदी किनाऱ्याला एक प्रेत लागलं. नदीतल्या माशांनी त्याचा चेहरा कुरतडून टाकल्यानं तो चेहरा ओळखू येणा पलीकडे गेला होता. मात्र त्या प्रेतावरचे कपडे अगदी तुझ्या आजोबांच्या कपड्यासारखेच होते. तो माणूस म्हणजे तुझे आजोबाच असाच सगळ्यांचा समज झाला होता. माझ्या नशिबीचं विधवेचं जगणं काही सुटलं नाही. मी काय सांगणार होते? बसले मुकाट. त्या अनोळखी माणसाला तुझे आजोबा म्हणून अग्नी दिला गेला. म्हणजे आजोबा इतकी वर्ष या संदुकीत? होय, उघडती संदूक.
तूच फोड कुलूप. नको काय, तुझीच घाई चालली होती ना. घे भार्गव घे. हो पुढे. हो. चिपळ्या. नागेशा, त्या प्रेता शेजारी एक डबा आहे. त्याचा हकदार फक्त तू एकटाच आहेस.